Hello students, welcome back to Pharma Wisdom. Today we are going to cover the third part of this topic, powder. We have already covered part 1 and part 2 from this pharmaceutic second topic, that is powders. This presentation is useful for both diploma in pharmacy students as well as bachelor of pharmacy students. So in this third part we are going to cover problems in dispensing of powder. Then effervescent granules, there are two methods of preparations of effervescent granules. In detail we are going to see it. Then third, methods of mixing of powders. There are different methods for mixing of powder are there. We are going to see one by one. And double wrapping of powder, why double wrapping is important, we are going to see in detail. So if you have still not subscribed to our channel, then subscribe to our channel Pharma Wisdom to get our latest updates. So let's start. First is problems in dispensing of powders. प्रॉब्लेम्स इन डिस्पेन्सिंग ऑफ पावडर म्हणजे काय की पावडर्स आपण जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग करतो आणि ते डिस्पेन्स करतो त्यावेळेस आपल्याला कोणकोणते प्रॉब्लेम येऊ शकतात ते आपण बघणार आहे. सो फर्स्ट इज वोलाटाईल सबस्टन्सेस. इन दॅट फर्स्ट पॉईंट इज सर्टन व्हेजिटेबल पावडर कंटेन्स वोलाटाईल ऑइल. तर असे काही व्हेजिटेबल पावडर असतात इस्पेशली फ्रॉम व्हेजिटेबल ड्रग्स, इस्पेशली फार्माकोग्नसी ड्रग्स विच कंटेन्स दिस वोलाटाईल ऑइल. त्याच्यामध्ये काय असतं, वोलाटाईल ऑइल असतं. टू प्रिव्हेंट द लॉस ऑफ वोलाटाईल ऑइल, these vegetable drugs must be powdered lightly in a mortar. तर त्या पावडर्ड ड्रगमधलं वोलाटाईल ऑइल निघून जाऊ नये किंवा इव्हॉपरेट होऊ नये, त्याचा लॉस होऊ नये म्हणून त्याला लाईटली पावडर करून घ्यायचं मॉटरमध्ये. देन थर्ड, ऑल्सो मेन्थॉल, कॅम्फर अँड इसेन्शियल ऑइल टेक्स प्लेस इनकॉर्पोरेटेड इन पावडर. त्याचबरोबर त्या पावडरमध्ये मेन्थॉल, कॅम्फर आणि इसेन्शियल ऑइल ॲड करायचे. अँड फायनल प्रोडक्ट पॅक इन डबल रॅपिंग, आणि जे प्रोडक्ट तयार होईल ते डबल रॅपिंग करायचं. सो द फर्स्ट प्रॉब्लेम इन डिस्पेन्सिंग ऑफ पावडर इज वोलाटाईल सबस्टन्सेस. वोलाटाईल सबस्टन्सेस जेव्हा पावडर फॉर्म्युलेशनमध्ये आपण तयार करतो आहे त्यावेळेस काही प्रॉब्लेम येतात. तर ते प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी काय करायचं की काही व्हेजिटेबल पावडर ड्रग असतात त्याच्यामध्ये वोलाटाईल ऑइल असतं आणि त्यातलं वोलाटाईल ऑइल इव्हॉपरेट होण्याची शक्यता असते. तर ते वोलाटाईल ऑइल इव्हॉपरेट होऊ नये म्हणून तो ड्रग जो आहे तो मॉर्टर पेसलनी लाईटली पावडर करून घ्यायचा, त्याच्यामध्ये मेन्थॉल, कॅम्फर किंवा इसेन्शियल ऑइल ॲड करायचं आणि त्याला फायनली काय करायचं, डबल रॅपिंग करायचं. सो इन दिस वे वी कॅन सॉल्व द प्रॉब्लेम in case of volatile substances. Second is hygroscopic and deliquescent powder. So before knowing how to solve the problem or overcome the problem in case of these hygroscopic and deliquescent substances or powders, we should know what is hygroscopic powders and what is deliquescent powders. So hygroscopic powder means is it absorb the moisture from atmosphere are known as hygroscopic powders. तर hygroscopic powder अशा असतात ज्या ॲटमॉस्फिअरमधलं किंवा एन्व्हायरमेंटमधलं मॉइश्चर काय करतात, ॲब्झॉर्ब करतात, त्याला आपण म्हणतो हायग्रोस्कोपिक पावडर. अँड सेकंड इज डेलिक्वेशन पावडर. दीज आर द ड्रग्स और एजंट्स और पावडर्स विच ॲब्झॉर्ब द मॉइश्चर फ्रॉम ॲटमॉस्फिअर अँड कन्वर्ट इन टू सोल्युशन आर कॉल्ड ॲज डेलिक्वेशन पावडर्स. तर डेलिक्वेशन पावडर काय करतात, ते सुद्धा एन्व्हायरमेंटमधलं ॲटमॉस्फिअर ॲब्झॉर्ब करतात, पण मॉइश्चर जेव्हा ॲब्झॉर्ब करतात तेव्हा ते इतक्या मोठ्या प्रमाणात ॲब्झॉर्ब करतात की ते स्वतःच सोल्युशनमध्ये कन्वर्ट होतात, त्याला आपण म्हणतो डेलिक्वेसेंट पावडर्स. सो दिस इज द बेसिक डिफरन्स बिटवीन हायग्रोस्कोपिक अँड डेलिक्वेसेंट पावडर्स. हायग्रोस्कोपिक पावडर काय करतात, एन्व्हायरमेंटमधलं मॉइश्चर ॲब्झॉर्ब करतात, आणि डेलिक्वेसेंट पावडर एन्व्हायरमेंटमधलंच मॉइश्चर ॲब्झॉर्ब करतात पण इतक्या प्रमाणात करतात की ते स्वतः लिक्विडमध्ये किंवा सोल्युशन फॉर्ममध्ये कन्वर्ट होतात. आता ह्या हायग्रोस्कोपिक आणि डेलिक्वेसेंट पावडर जे आहेत त्यांचं सोल्युशन काय आहे, त्यांना जर पावडर फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला बनवायचं असेल तर काय करावे लागेल. सच सबस्टन्सेस आर युजली प्रोव्हाइड इन ग्रॅन्युलर फॉर्म. त्याला जनरली काय करायचं, ग्रॅन्युलर फॉर्ममध्ये घ्यायचे त्या पावडर्स इन ऑर्डर टू एक्सपोज लेस सरफेस एरिया टू ॲटमॉस्फिअर अँड अवॉइड टू कन्वर्ट इट इन टू द फाईन पावडर. ग्रॅन्युलर फॉर्ममध्ये जर अशा पावडर्स हायग्रोस्कोपिक आणि डेलिक्वेशन पावडर आपण कन्वर्ट केल्या तर त्याचा कमीत कमी एरिया हा ॲटमॉस्फिअरला एक्सपोज होईल आणि ते फाईन पावडरमध्ये कन्वर्ट होणार नाहीत. तर
हायग्रोस्कोपिक आणि डेलिक्वेसेंट जर पावडर्स असतील तर ते आपण ग्रॅन्युलर फॉर्ममध्ये घेतले पाहिजेत, हे त्याला एक सोल्युशन आहे. अँड लास्टला काय सांगितलं आहे, सच पावडर शुड बी डबल रॅप. आणि अशा पावडरचं काय करायला पाहिजे, डबल रॅपिंग केलं पाहिजे. डबल रॅपिंग म्हणजे काय, वी आर गोइंग टू सी ॲट द एंड ऑफ दिस टॉपिक. सो दिस इज हाऊ वी कॅन डील विथ दिस हायग्रोस्कोपिक अँड डेलिक्वेसेंट पावडर्स. हायग्रोस्कोपिक आणि डेलिक्वेसेंट पावडर्सला आपण कसं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं ते आपण बघितलं, की हायग्रोस्कोपिक आणि डेलिक्वेसेंट पावडरला आपल्याला ग्रॅन्युलर फॉर्ममध्ये तो ड्रग किंवा मॉलिक्यूल घेतला पाहिजे आणि त्याचा कमीत कमी एरिया हा ॲटमॉस्फिअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आला पाहिजे, जेणेकरून ते फाईन पावडरमध्ये कन्वर्ट होणार नाही. आणि ॲट द एंड वी शूड डबल wrapped those hygroscopic and deliquescent powder. In this way we can overcome the problem encountered in hygroscopic and deliquescent powder. This is the second one. Third is crystalline substances or powders. तिसरं काय आहे, crystalline substances किंवा powders. Some crystalline substances liberates water of crystallization wholly or partially on exposure to humid atmosphere. काही जे क्रिस्टलाइन नेचरचे सबस्टन्सेस असतात ते वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन रिलीज करतात वेन दे कम इन कॉन्टॅक्ट विथ ह्युमिड ॲटमॉस्फिअर. काही क्रिस्टलाइन सबस्टन्सेस जेव्हा ह्युमिड ॲटमॉस्फिअरच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात तेव्हा ते वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन काय करतात, रिलीज करतात, त्यांच्यामधलं वॉटर रिलीज करतात. असे सबस्टन्स कोणकोणते आहेत, सायट्रिक ॲसिड आहे, कॅफिन आहे, फेरस सल्फेट आहे. सो हाऊ टू डील विथ दिस सबस्टन्सेस, असे क्रिस्टलाइन सबस्टन्सेस पावडर फॉर्ममध्ये आपण कसं वापरायचं. सो दिस प्रॉब्लेम्स आर ओव्हरकम बाय मिक्सिंग ऑर इनकॉर्पोरेट विथ इनर्ट सबस्टन्सेस ऑर युजिंग अनहायड्रस सॉल्ट. तर असे क्रिस्टलाइन सबस्टन्सचं काय करायचं, ते आपण इनर्ट सबस्टन्सेस बरोबर काय करायचे, मिक्स करायचे किंवा त्या ड्रगचा अनहायड्रस साल्ट फॉर्म वापरायचा, जेणेकरून आपण पावडर फॉर्म्युलेशनमध्ये ते क्रिस्टलाइन सबस्टन्सेस यूज करू शकतो. सो इन दिस वे दिस क्रिस्टलाइन सबस्टन्सेस ऑर पावडर्स वी कॅन यूज इन द पावडर फॉर्म. So basically what happens, crystalline substances liberates water of crystallization when they come in contact with this humid atmosphere. क्रिस्टलाइन सबस्टन्सेस जेव्हा ह्युमिड ॲटमॉस्फिअरच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात तेव्हा ते वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन रिलीज करतात. अशा सबस्टन्सचे एक्झाम्पल आहेत सायट्रिक ॲसिड, कॅफेन आणि फेरस सल्फेट. तर हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा, त्या जे काही क्रिस्टलाइन सबस्टन्सेस आहेत त्याच्याबरोबर इनर्ट सबस्टन्सेस मिक्स करायचे किंवा त्या सबस्टन्सचा अनहायड्रस साल्ट फॉर्म यूज करायचा. नंबर 4 इज युटेक्टिक मिक्सचर. सो व्हॉट इज युटेक्टिक मिक्सचर, इन सम प्रिस्क्रिप्शन द लिक्विड मेडिकामेंट्स आर आल्सो इनकॉर्पोरेटेड विथ पावडर्स. तर जेव्हा आपण पावडर डोसेस फॉर्म बनवत असतो, सो बेसिकली दिस पावडर्स आर सॉलिड डोसेस फॉर्म्स, बट देर आर सर्टन फ्लेवरिंग एजंट्स और स्वीटनिंग एजंट्स वी आर गोइंग टू इनकॉर्पोरेट इन पावडर्स. अशा पावडर्समध्ये आपण काही फ्लेवरिंग एजंट किंवा स्वीटनिंग एजंट वापरत असतो जे काही लिक्विड फॉर्ममध्ये असतात. असे लिक्विड मेडिकामेंट्स आपल्याला अत्यंत कमी क्वांटिटीमध्ये ह्या पावडर फॉर्म्युलेशनमध्ये ॲड करायचे असतात. तर अशा वेळेस युटेक्टिक मिक्सचर त्याचं तयार होतं. नेक्स्ट पॉईंट, इन दॅट केस इफ द क्वांटिटी ऑफ लिक्विड इज स्मॉल, जर पावडरमध्ये आपल्याला कमी क्वांटिटी लिक्विडची ॲड करायची असतील, इट मे बी ट्रायच्युरेटेड विथ इक्वल अमाऊंट ऑफ पावडर. तेवढ्याच पावडरच्या अमाऊंटबरोबर आपण त्याला काय करू शकतो, मिक्स करू शकतो. देन द रिसेट ऑफ द इन्ग्रेडियंट्स आर इनकॉर्पोरेटेड इन स्मॉल प्रपोर्शन विथ कंटिन्युअस स्टरिंग. म्हणजे जर पावडर लिक्विडची क्वांटिटी अत्यंत कमी असेल तर तेवढ्याच क्वांटिटीची पावडर घेऊन आपण मिक्स करायची आणि नंतर स्लोली बाकीची इन्ग्रेडियंट ॲड करायची. अँड इन दिस वे वी कॅन एन्काउंटर द प्रॉब्लेम्स इन युटेक्टिक मिक्सचर. नंबर 5 इज पोटेंट ड्रग्स. Potent drugs, we have already seen the meaning of potent drugs in powder part 2 presentation, video lecture presentation. Again we are going to see what is potent drugs. The substances having a maximum dose of less than 60 mg and poisonous substances are called as potent drugs, right? तर potent drugs किंवा substances म्हणजे काय असतात, ज्याचा मॅक्झिमम डोस हा 60 mg 60 mg पेक्षा कमी असतो आणि जे पॉयझनस सबस्टन्सेस असू शकतात त्याला आपण म्हणतो पोटेंट ड्रग्स. सेकंड पॉईंट, इट शुड बी डिफिकल्ट टू वे ऑन डिस्पेन्सिंग बॅलन्स. आणि 60 mg पेक्षा कमी जी क्वांटिटी असते ती आपण वेईंग बॅलन्सवर वेईंग करू शकत नाही. सो दिस पॉईंट इज फ्रॉम युअर ओल्ड सिलेबस. नाव बाय युझिंग इलेक्ट्रॉनिक बॅलन्स ऑर डिजिटल बॅलन्स वी कॅन डू वेईंग ऑफ दिस 60 mg पावडर. बट ॲज दिस इज ओल्ड सिलेबस दिस पॉईंट कम अंडर द कॅटेगरी ऑफ दिस पोटेंट ड्रग. तर 60 mg किंवा त्यापेक्षा कमी
डोस ज्याचा ड्रगचा असतो तो आपण वेईंग करू शकत नाही. तर मग त्याला सोल्युशन काय आहे? दिस इज द सोल्युशन टू ओव्हरकम इट. पोटेंट ड्रग्स इनकॉर्पोरेटेड विथ डायल्युएंट्स सच ॲज लॅक्टोज बिफोर वेट. तर जे पोटेंट ड्रग्ज असतात ते पोटेंट ड्रग्स काय केले जातात, ह्या लॅक्टोज बरोबर काय केले जातात किंवा जे काही डायल्युएंट्स आहेत त्या डायल्युएंट बरोबर काय केले जातात, मिक्स केले जातात आणि मग त्यांचं वेईंग केलं जातं. म्हणजे त्यांचं वेईंग जास्त होतं आणि हे जे काही डायल्युएंट्स आपण वापरतो हे थेरापॅटिकली इनॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट असतात, त्यामुळे त्यांचं वेट कन्सिडर केलं जात नाही आणि ॲक्टिव्ह ड्रगचं वेट आपल्याला मिळतं. सो इन दिस वे वी कॅन ओव्हरकम द प्रॉब्लेम एन्काउंटर्ड विथ दिस पोटेंट drugs. Number 6 is granular powders. Some solid medicaments required to administered in orally in large dose and it is not possible to convert it into tablet or capsule. असे काही सॉलिड मेडिकामेंट्स असतात जे ओरली पण द्यावे लागतात आणि त्याचा डोस पण जास्त द्यावा लागतो, पण ते टॅबलेट किंवा कॅप्सूल फॉर्ममध्ये आपण देऊ शकत नाही. सॉलिड मेडिकामेंट्स असतात ओरली लार्ज क्वांटिटीमध्ये द्यावे लागतात, पण आपण टॅबलेट किंवा कॅप्सूल फॉर्ममध्ये देऊ शकत नाही. आणि सेकंड त्याचा ड्रॉबॅक काय, अँड दीज मेडिकामेंट्स आर डिफिकल्ट टू डिस्पेन्स इन पावडर फॉर्म बिकॉज ऑफ इट्स बिटर नॉशियस अँड अनप्लिजंट टेस्ट. तर त्याची जी टेस्ट असते ती बिटर असते, नॉशियस असते आणि अनप्लिजंट असते, त्यामुळे आपण त्याला टॅबलेट किंवा कॅप्सूल फॉर्ममध्ये कन्वर्ट करू शकत नाही. तर अशा केसेसमध्ये काय करायचं, इन दिस केस सॉलिड मेडिकामेंट्स मिक्स विथ स्वीटनिंग फ्लेवरिंग अँड कलरिंग एजंट विथ सुटेबल ग्रॅन्युलेटिंग एजंट टू मॉइस्टन द पावडर टू मेक कोहरंट मास. अशा केसेसमध्ये सॉलिड मेडिकामेंट्स स्वीटनिंग एजंट बरोबर, फ्लेवरिंग एजंट बरोबर आणि कलरिंग एजंट बरोबर मिक्स करायचे, त्याच्यामध्ये सुटेबल ग्रॅन्युलेटिंग एजंट घ्यायचा आणि त्या पावडरचं कोहरंट मास तयार करायचं, डॅम्प मास तयार करायचं. नेक्स्ट देन पास थ्रू सीव नंबर 10 टू मेक ग्रॅन्युल्स. नंतर हे कोहरंट मास सीव नंबर 10 मधून पास करायचं आणि ग्रॅन्युल्स बनवायचे. ड्राय इन हॉट एअर ओव्हन ॲट 60 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर ते हॉट एअर ओव्हनमध्ये 60 डिग्री सेल्सिअसला ड्राय करायचे. अँड आफ्टर ड्राईंग पास थ्रू सीव नंबर 20 अगेन. त्यानंतर ड्राईंग केल्यानंतर ते सीव नंबर 20 मधून पास करायचे अँड पॅक इन टू वाईड माउथ कंटेनर्स. आणि ते वाईड माउथ कंटेनर्स बरोबर डिस्पेन्स करायचे. एक्झाम्पल दिलेलं आहे याच्यामध्ये की आता जे अँटीबायोटिक्स आहेत इरिथ्रोमायसिन, ॲम्पिसिलिन वगैरे, हे सगळे आता ग्रॅन्युलर पावडर्समध्ये आहेत, कारण ते लिक्विड फॉर्ममध्ये कम्पॅटेबल नाहीत. आपण लिक्विड फॉर्ममध्ये त्याला फॉर्म्युलेट करू शकत नाही. तर ही मेथड वापरून आपण त्याचे ग्रॅन्युल्स तयार करू शकतो. तर व्हॉट यू हॅव टू रिमेंबर इन दिस पॉईंट दॅट असे काही ड्रग्स किंवा मेडिसिन्स असतात, देर आर सर्टन ड्रग्ज ऑर मेडिसिन विच आर रिक्वायर्ड टू बी गिवन इन लार्ज क्वांटिटी. ते लार्ज क्वांटिटीमध्ये द्यावे लागतात, पण ते टॅबलेट आणि कॅप्सूलमध्ये आपण देऊ शकत नाही. अशा वेळेस काय करायचं, सॉलिड मेडिकामेंट्स घ्यायचे, ते त्याच्याबरोबर स्वीटनिंग, फ्लेवरिंग आणि कलरिंग एजंट बरोबर मिक्स करायचे आणि त्याच्यामध्ये ग्रॅन्युलेटिंग एजंट ॲड करायचं विच इज लिक्विड इन नेचर. तो ग्रॅन्युलेटिंग एजंट ॲड करायचा आणि ते सगळं मिक्सचर करून त्याचं एक कोहरंट मास करायचं तयार. ते कोहरंट मास सीव नंबर 10 मधून पास करायचं आणि त्याचे ग्रॅन्युल तयार करायचे. ते ग्रॅन्युल तयार केल्यानंतर हॉट एअर ओव्हनमध्ये ते 60 डिग्री सेल्सिअसला ठेवायचे आणि नंतर ते सीव नंबर 20 मधून पास करून वाईड माउथ कंटेनरमध्ये सेल करायचे. एक्झाम्पल आहे इरेथ्रोमायसिन आणि ॲम्पिसिलिन पावडर विच आर ग्रॅन्युलर पावडर्स. सो इन दिस वे वी कॅन एन्काउंटर द प्रॉब्लेम्स इन डिस्पेन्सिंग ऑफ ग्रॅन्युलर पावडर्स. ग्रॅन्युलर पावडर्स डिस्पेन्स करताना जे काही प्रॉब्लेम येतात ते अशा पद्धतीने आपण सॉल्व करू शकतो. So we have seen these 6 parameters of dispensing of powders and how to overcome it. म्हणजे प्रॉब्लेम कोणकोणते येतात पावडर डिस्पेन्स करताना आणि त्याला कसं ओव्हरकम करायचं, हे 6 पॉईंट्स आपण बघितले. सो नेक्स्ट पॉईंट इन द सिलेबस इज इफरवसन ग्रॅन्युल्स. So before starting this effervescent granules, I would like to tell you that if you are not familiar with this concept effervescent granules, so you must have heard the brand name that is इनो. इनो हा ब्रँड नेम तुम्ही ऐकला असेल, राईट. आपण ॲसिडिटी झाल्यानंतर इनो घेतो. दॅट इज नथिंग बट दिस इफरवसन ग्रॅन्युल्स. किंवा जेलोसिल असतं, गॅस ओ जेल नावाचं एक ब्रँड आहे. हे सगळे काय आहेत, इफरवसन ग्रॅन्युल्स आहेत. सो लेट्स सी द फर्स्ट पॉईंट. दिस टाईप ऑफ मेडिकामेंट ग्रॅन्युल्स आर प्रिपेअर्ड फॉर इंटरनल यूज. हे इफरवसन ग्रॅन्युल जे आहेत ते इंटरनल यूजसाठी वापरले जातात. इट कंटेन्स मेडिकामेंट्स, सायट्रिक ॲसिड, टार्टारिक ॲसिड अँड
सोडियम बायकार्बोनेट अँड स्वीटनिंग एजंट आर ऑल्सो प्रेझेंट. तर ह्या इफरवसन ग्रॅन्युलमध्ये इन्ग्रेडियंट कोणकोणते असतात? सायट्रिक ॲसिड आहे, टार्टारिक ॲसिड आहे, सोडियम बायकार्बोनेट आहे आणि स्वीटनिंग एजंट पण आहेत. असे सगळे एजंट आहेत. तर ह्याच्यामध्ये 2 ॲसिड असतात, सायट्रिक ॲसिड आणि टार्टारिक ॲसिड. ह्या दोन्हीपैकी एक ॲसिड वापरलं जातं आणि सोडियम बायकार्बोनेट त्या फॉर्म्युलेशनमध्ये कंपल्सरी असतो आणि स्वीटनिंग एजंट सॅकरिन वगैरे ॲड केलेलं जातं. So third point, when contact with water, they release carbon dioxide to mask the bitter and saline taste of drug. राईट. जे इन्ग्रेडियंट जे आहेत सायट्रिक ॲसिड किंवा टार्टारिक ॲसिड ह्या दोन्हीपैकी एक इन्ग्रेडियंट आणि सोडियम बायकार्बोनेट हे काय करतात? जेव्हा पाण्याबरोबर रिॲक्ट होतात, आपण काय करतो? इनो घेतो, इफरवसन ग्रॅन्युल्स, आणि पाण्यामध्ये त्याला रिलीज करतो ते फॉर्म्युलेशन. त्यावेळेस काय होतं? ते वॉटरबरोबर रिॲक्ट होतात. ॲसिड दॅट इज सायट्रिक ॲसिड और टार्टारिक ॲसिड आणि सोडियम बायकार्बोनेट हा बेस आहे. ह्या दोन्हीपैकी एक ॲसिड आणि सोडियम बायकार्बोनेट बेस हा जेव्हा वॉटरबरोबर रिॲक्ट होतो तेव्हा इट रिलीजेस दिस कार्बन डायऑक्साईड, त्याच्याबरोबर तो कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो. ही याच्यातलं बेसिक प्रिन्सिपल आहे. अँड इट मास्क द बिटर अँड सलाईन टेस्ट ऑफ ड्रग, आणि त्याच्यामुळे त्या ड्रगची बिटर टेस्ट काय होते? मास्क होते. मेथड्स, देर आर 2 मेथड्स ऑफ इफरवसन ग्रॅन्युल्स. इफरवसन ग्रॅन्युल्सच्या 2 मेथड्स आहेत मेथड ऑफ प्रिपरेशन. एक आहे हीट मेथड अँड सेकंड आहे वेट मेथड. सो देर आर 2 मेथड्स ऑफ प्रिपरेशन फॉर इफरवसन ग्रॅन्युल्स. फर्स्ट इज हीट मेथड अँड सेकंड इज wet method. So we are going to see the first method, that is heat method. So there are certain steps we have to remember in this heat method. As heat is we are going to use in this method. This method is known as heat method. And let's see. In first step, porcelain dish make hot on water bath before transferring the powder. तर पहिल्या स्टेपमध्ये काय करायचं आहे आपल्याला? पोर्सिलिन डिश घ्यायचे आणि ते वॉटर बाथवर ठेवायचे आहे. पण वॉटर बाथवर ठेवण्यापूर्वी ती पोर्सिलिन डिश काय पाहिजे? सफिशियंटली हॉट असली पाहिजे. सेकंड, देन ट्रान्सफर द मेडिकामेंट्स विथ सायट्रिक ॲसिड अँड अदर इन्ग्रेडियंट्स. त्यानंतर त्या पोर्सिलिन डिशमध्ये सायट्रिक ॲसिड आणि इतर इन्ग्रेडियंट आपण ॲड करणार आहे. थर्ड स्टेप, इन दिस स्टेज जेव्हा सायट्रिक ॲसिड आणि अदर इन्ग्रेडियंट आपण ॲड करतो त्या स्टेजमध्ये काय होतं? सायट्रिक ॲसिड लिबरेट्स द वॉटर अँड प्रोड्युसेस डम्प मास. तर सायट्रिक ॲसिड वॉटर रिलीज करतं त्याच्या क्रिस्टलाइन नेचरमधून आणि डम्प मास तयार होतं. ही प्रोसेस होण्यासाठी किती वेळ लागतो? 1 ते 5 मिनिट लागतो. म्हणजे तोपर्यंत आपण काय करतो? हीटिंग करतो. आणि जे डॅम्प मास तयार होतं, देन द डॅम्प मास पास थ्रू सिव अँड ड्राय इन हॉट एअर ओव्हन ॲट 60 डिग्री सेल्सिअस. ते डॅम्प मास जे तयार झालेले ते सीवमधून पास करतो आणि 60 डिग्री सेल्सिअसला आपण हॉट एअर ओव्हनमध्ये ठेवतो. आणि फायनली वी पॅक्ड दिस ग्रॅन्युल्स इन एअर टाईट कंटेनर. ते आपण एअर टाईट कंटेनरमध्ये पॅक करतो. सो दिस इज ऑल अबाउट हीट मेथड. अगेन लिसन केअरफुली व्हॉट वी डू इन हीट मेथड. वी टेक दिस पोर्सिलिन डिश अँड वी कीप इट ऑन अ वॉटर बाथ. वी मेक दॅट पोर्सिलिन डिश सफिशियंटली हॉट. म्हणजे सुरुवातीला आपण पोर्सिलिन डिश घेतो आणि त्या वॉटर बाथवर ठेवतो आणि त्याच्यामध्ये कोणतेही इन्ग्रेडियंट ॲड करत नाही. फक्त हिटिंग कशाला करतो? पोर्सिलिन डिशला करतो. त्यानंतर त्या पोर्सिलिन डिशमध्ये वी ॲड सायट्रिक ॲसिड अँड अदर इन्ग्रेडियंट्स. त्याच्यामध्ये आपण सायट्रिक ॲसिड आणि अदर इन्ग्रेडियंट ॲड करतो. त्या स्टेजमध्ये जेव्हा सायट्रिक ॲसिड आणि अदर इन्ग्रेडियंट ॲड केल्यानंतर जेव्हा हिटिंग करतो तेव्हा सायट्रिक ॲसिडमधील वॉटर रिलीज होतं आणि त्याचं एक डॅम्प मास तयार होतं. आणि ही प्रोसेस 1 ते 5 मिनटं चालते. ते डॅम्प मास जे आहे ते सुटेबल सीवमधून आपण पास करतो आणि हॉट एअर ओव्हनमध्ये 60 डिग्री सेल्सिअसला ठेवतो आणि फायनली ते आपण एअर टाईट कंटेनरमध्ये पॅक करतो. सो दिस इज ऑल अबाउट दिस हीट मेथड. ॲज वी आर गोइंग टू यूज हीट इन दिस इज नोन ॲज हीट मेथड. नाव सेकंड मेथड इज वेट मेथड. इफरवसन ग्रॅन्युल बनवण्याची सेकंड मेथड आहे वेट मेथड. फर्स्ट पॉईंट, इन दिस मेथड द इन्ग्रेडियंट्स आर मिक्स्ड विथ अल्कोहोल टू प्रोड्यूस कोअरंट मास. जे काही पावडर्ड इन्ग्रेडियंट्स आहेत ते पहिल्या स्टेपमध्ये अल्कोहोल बरोबर मिक्स होतात आणि त्याचं कोहरंट मास तयार केलं जातं. मग त्या कोहरंट मासला आपण काय करतो बघा. सेकंड, प्रोड्यूस मास पास थ्रू सिव नंबर 10 और 8 अँड ड्राय इन हॉट एअर ओव्हन ॲट 60 डिग्री सेल्सिअस. जे काय मास तयार झालेला आहे ते सीव नंबर 10 किंवा 8मधून आपण पास करतो अँड ड्राय इन हॉट एअर ओव्हन ॲट 60 डिग्री सेल्सिअस. आणि हॉट एअर ओव्हनला ते 60 डिग्री सेल्सिअसला ठेवून टाकतो.
पहिल्या 2 स्टेप व्यवस्थित लक्षात घ्या. पहिल्या स्टेपमध्ये आपण काय केलेलं आहे, सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स केलेले आहेत आणि त्याच्याबरोबर अल्कोहोल ॲड केलेलं आहे आणि त्याचं कोहारंट मास तयार केलेलं आहे. ते तयार झालेलं कोहारंट मास सेकंड स्टेपमध्ये आपण सिव नंबर 10मधून पास केलं आहे किंवा सिव नंबर 8मधून पास केलं आहे आणि हॉट एअर ओव्हनमध्ये ठेवलेलं आहे 60 डिग्री सेल्सिअसला. देन ड्रायड ग्रॅन्युल्स आर अगेन पास थ्रू सिव टू ब्रेक द लम्स विच मे फॉर्म ड्युरिंग ड्राईंग. तर जेव्हा आपण हॉट एअर ओव्हनमध्ये ड्राईंग करत असतो तेव्हा ते लम्स त्याचे तयार होण्याचे चान्सेस असतात. तर ते ब्रेक होण्यासाठी अजून पुन्हा एकदा आपण त्याला ड्राईंग करतो किंवा पुन्हा एकदा आपण त्याचं काय करतो, सिविंग करतो. सिवमधून ते पुन्हा ग्रॅन्युल्स अजून एकदा पास केले जातात आणि फायनली जे ग्रॅन्युल्स मिळतात आपल्याला ते एअर टाईट कंटेनरमध्ये आपण स्टोअर करतो. सो दिस इज ऑल अबाउट वेट मेथड. वी आर नॉट युजिंग हीट इन दिस मेथड, राईट. वी आर युजिंग दिस अल्कोहोल टू वेट ऑल द इन्ग्रेडियंट्स. अल्कोहोलचं आपण वेटिंग एजंट म्हणून वापरतो. सगळे इन्ग्रेडियंट घेतो आपण, त्याच्यामध्ये अल्कोहोल ॲड करतो, कोहरंट मास तयार करतो. ते कोहरंट मास सिव नंबर 10 किंवा 8मधून पास करतो आणि हॉट एअर ओव्हनमध्ये 60 डिग्री सेल्सिअसला स्टोअर करतो. पुन्हा एकदा ते आपण सिवमधून पास करतो, कारण जेव्हा ड्राईंग होत असतं तेव्हा त्यातले लम्स जे आहेत ते ब्रेक होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे ते आपण पुन्हा एकदा सिवमधून पास करतो आणि फायनली वी पॅक इट इन एअर टाईट कंटेनर. सो दिस इज द स्टेप वाईज प्रोसिजर ऑफ दिस वेट मेथड. दॅट इज द सेकंड मेथड ऑफ preparation of effervescent granules. Now next point in the syllabus is methods of mixing of powders. Powdersच्या मिक्सिंग करण्याचे कोणकोणत्या मेथड्स आहेत. So there are 5 methods mentioned in your syllabus. First is spatulation, second trituration, third is geometric dilution, fourth is sifting and fifth is tumbling. So these are the 5 methods. Let's see one by one. First is spatulation. नावातच आहे स्पॅच्युलेशन. स्पॅच्युलेशन म्हणजे ह्याच्यामध्ये स्पॅच्युला वापरून आपण पावडर मिक्स करतो. वेन द पावडर्स आर मिक्स्ड ऑन अ पेपर ऑर अ शीट विथ द हेल्प ऑफ स्पॅच्युला देन इट इज नोन एज स्पॅच्युलेशन. जेव्हा पावडर आपण पेपरच्या शीटवर किंवा मिक्स करतो स्पॅच्युला वापरून तेव्हा त्याला आपण स्पॅच्युला म्हणतो. डिसॲडव्हान्टेज ऑफ दिस मेथड इज लार्ज क्वांटिटी ऑफ पावडर कॅनॉट बी मिक्स्ड. ह्याचा डिसॲडव्हान्टेज काय की ह्याच्यामध्ये आपण लार्ज क्वांटिटी मिक्स करू शकत नाही, कारण स्पॅच्युला जर वापरून आपण मिक्स करायला गेलो तर आपण कमी क्वांटिटीज मिक्स करू शकतो. सो डिसॲडव्हान्टेज दॅट वी कॅनॉट मिक्स दिस लार्ज क्वांटिटी ऑफ पावडर. सेकंड मेथड इज ट्रायच्युरेशन मेथड. इट इज यूज्ड फॉर रिड्यूस ऑफ साईज अँड फॉर मिक्सिंग ऑफ पावडर्स विथ द हेल्प ऑफ मॉर्टर अँड पेसल. ट्रायच्युरेशन करण्यासाठी आपण कधी पण मॉर्टर पेसल वापरतो. त्यामुळे वेन पावडर्स आर मिक्स्ड by using this mortar pestle it is known as trituration. The main advantage of this method is that we can reduce the size of drug. कारण ह्याच्यामध्ये काय करतो आपण, पार्टिकल साईज जी आहे पावडरची इनिशियल साईज त्याला काय करतो आपण रिड्यूस करतो. त्यामुळे ह्याचा बेसिक ॲडव्हान्टेज काय आहे की मॉर्टर पेसलमध्ये जेव्हा आपण पावडर ट्रायच्युरेट करतो तेव्हा त्याची साईज रिड्यूस होते. देर आर 2 टाईप्स ऑफ मॉर्टर पेसल यूज, पोर्सलिन मॉर्टर पेसल अँड ग्लास मॉर्टर पेसल. So this is the first two methods, spatulation and trituration. Third method is geometric dilution method. It is used for potent drugs. Potent drugs साठी ही वापरली जाते जेव्हा ड्रगची क्वांटिटी 60 mg पेक्षा कमी असते, ज्याचा मॅक्झिमम डोस, त्यावेळेस हे वापरलं जातं. फोर्थ मेथड इज शिफ्टिंग. वेन द पावडर्स आर मिक्स्ड बाय पासिंग थ्रू शिफ्टर्स. शिफ्टर्समधून जेव्हा पास करून आपण पावडर मिक्स करतो त्या मेथडला आपण शिफ्टिंग म्हणतो. अँड लास्ट मेथड इज टम्बलिंग. Tumbling is the process of mixing of powders in a large container rotated by an electric motor. जेव्हा पावडर्स हे मोठ्या प्रमाणात मोठ्या क्वांटिटीमध्ये बल्क क्वांटिटीमध्ये मिक्स केले जातात लार्ज कंटेनरमध्ये, म्हणजे इंडस्ट्रियल स्केलवर, बाय यूजिंग दिस इलेक्ट्रिक मोटार. इलेक्ट्रिकली ऑटोमॅटिकली हे सगळं मिक्स होतं. दिस टाईप ऑफ ब्लेंडर्स आर वाईडली यूज्ड इन इंडस्ट्री ॲज लार्ज व्हॉल्यूम ऑफ पावडर मिक्सर्स. तर अशा प्रकारची ही जी मेथड आहे टम्बलिंग, दॅट इज लास्ट मेथड ऑफ मिक्सिंग ऑफ पावडर. इट इज बेसिकली यूज्ड इन द फार्मास्युटिकल इंडस्ट्री टू मिक्स द लार्ज व्हॉल्यूम ऑफ पावडर. पावडरची व्हॉल्यूम जास्त असेल किंवा त्याची क्वांटिटी जास्त असेल ते मिक्स करण्यासाठी जेव्हा पावडर लार्ज कंटेनरमध्ये घेतली जाते आणि इलेक्ट्रिक मोटरने रोटेट करून पावडर मिक्स केली जाते, त्या मेथडला आपण म्हणतो टम्बलिंग मेथड. सो दीज आर द 5 मेथड्स ऑफ मिक्सिंग ऑफ पावडर्स. सो वी आर ॲट द कन्क्लुजन ऑफ द टॉपिक. Last point of this topic or presentation is double wrapping. What is double wrapping and why it is useful? First point, in that wrap the powders by using 2 different types of powder. तर याच्यामध्ये पावडर 2 प्रकारचे पेपर वापरून
पॅक केली जाते. आउटर पेपर इज प्लेन पेपर व्हाईल इनर रॅपिंग इज ऑफ जिलेटिन पेपर. दोन असतं, जस्ट लाईक आवर चॉकलेट, जे छोटं चॉकलेट असतं त्याला कसं डबल रॅपिंग असतं, तसंच याचंसुद्धा आउटर पेपर जो असतो तो प्लेन असतो आणि इनर पेपर जो असतो, इनर रॅपिंग जी असते ती जिलेटिन पेपरची असते. म्हणजे इनर रॅपिंग जिलेटिनची आणि त्याच्यावर प्लेन पेपरची कवरिंग असते. तर असं डबल रॅपिंग का केलं जातं? वी फाइंड दिस इन थर्ड. हे तिसऱ्या पॉईंटमध्ये आपल्याला कळतं आहे. बिकॉज देर आर सर्टन व्हेजिटेबल पावडर ड्रग्स कंटेन वोलाटाईल ऑइल अँड देर मे बी चान्स ऑफ इव्हॉपरेशन ऑफ वोलाटाईल ऑइल. राईट, की सर्टन व्हेजिटेबल पावडर ड्रग्स जे असतात त्याच्यामध्ये आपण आत्ताच बघितलं की वोलाटाईल ऑइल्स असतात आणि ते वोलाटाईल ऑइलचं इव्हॉपरेशन होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे त्याला आपण डबल रॅपिंग करतो, जेणेकरून त्यातलं जे वोलाटाईल ऑइल आहे, जो त्याचा ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे, तो तसाच राहील आणि तो इव्हॉपरेट होणार नाही. दॅट्स वाय दिस डबल रॅपिंग इज युजफुल इन volatile oil containing powders. So in this way this topic is over. We have covered this topic in 3 parts, part 1, part 2 and part 3. If you have not visited to our channel, visit our channel and listen carefully part 1 and part 2 along with this part 3, and subscribe to our channel by hitting this subscribe button and hit the bell icon to get our regular updates. If you have any questions regarding this topic, then comment section welcomes you for your queries. Thank you so much.